मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. आजच्या या भागात आपण एका खूपच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे मशीन आपली शक्ती एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवते तरी कशी. चला तर मग सुरुवात करूया. अच्छा, कधी विचार केलाय का? गाडीचं इंजिन तर फिरतं, पण त्याची ताकद चाकांपर्यंत पोचते कशी, ज्यामुळे चाकं फिरायला लागतात? प्रश्न अगदी सोपा वाटतो नाही का? पण मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशनच्या दुनियेतला हाच तर मूळ प्रश्न आहे. आणि आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघालो आहोत. तर शक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायची आहे. मग सगळ्यात सोपा आणि नैसर्गिक मार्ग कोणता असेल? तो म्हणजे घर्षण. हो, फ्रिक्शन. चला, याच मूलभूत पद्धतीबद्दल आधी बोलूया. आणि ती पद्धत आहे बेल्ट ड्राईव्ह. ही एक अशी सिस्टम आहे जिथे एक लवचिक बेल्ट आणि काही चाकं, ज्यांना आपण पुली म्हणतो, वापरली जातात. या बेल्ट आणि पुलीमध्ये जे घर्षण होतं ना, त्यावरच सगळ्या शक्ती पोचवण्याचा खेळ अवलंबून असतो. आता इथे बघा, आपल्याला दोन पुली दिसतील. एक जी शक्ती निर्माण करते, ती म्हणजे ड्रायव्हिंग पुली. आणि दुसरी जिच्यापर्यंत ही शक्ती पोहोचवायची आहे, ती ड्रिव्हन पुली. आणि या दोन्हींना जोडलंय एका बेल्टने. आता गंमत बघा, जेव्हा ड्रायव्हिंग पुली फिरते तेव्हा ती बेल्टला एका बाजूने खेचते. साहजिकच जी बाजू खेचली जाते ती ताणली जाते. हिलाच टाईट साईड म्हणतात. आणि मग उरलेली दुसरी बाजू थोडी ढिली राहते. तिला म्हणतात स्लॅक साईड. तर खरी गंमत इथेच आहे. ही जी टाईट साईड आणि स्लॅक साईड आहे ना, यांच्यातल्या तणावात मोठा फरक असतो. सगळं खरं काम म्हणजे शक्ती वाहून नेण्याचं काम हे त्या जास्त ताण असलेल्या टाईट साईडवर होतं. आणि स्लॅक साईड, ती जरी ढिली असली तरी बेल्टला फिरत ठेवण्यासाठी ती खूप आवश्यक आहे. याच तणावाच्या फरकामुळे घर्षण तयार होतं आणि शक्तीचं वहन शक्य होतं. यावरूनच एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे पकड किती महत्वाची आहे. सरळ हिशोब आहे. बेल्ट पुलीवर जितका जास्त गुंडाळलेला असेल, म्हणजे त्याचा रॅपिंग अँगल जितका मोठा असेल, तितकी त्याची पकड मजबूत असणार. आणि पकड जितकी मजबूत, तितकी जास्त फिरवण्याची शक्ती, म्हणजेच टॉर्क, तो वाहून नेऊ शकतो. सिंपल. पण थांबा, घर्षणावर चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक धोका असतो, तो म्हणजे स्लिप होण्याचा. म्हणजे जर लोड अचानक वाढला तर बेल्ट पुलीवरून घसरू शकतो. मग यावर उपाय काय? इथेच येते आपली पुढची पद्धत, लॉक इन मेथड, जी एकदम पक्की हमखास पकड देते. हे बघा, इथे काय म्हटलंय, चेन आणि ड्राईव्ह स्प्रॉकेट्समधल्या थेट संपर्कामुळे घसरण्याची शक्यताच उरत नाही. म्हणजे इथे स्लिप नावाच्या शब्दाला जागाच नाही. आणि म्हणूनच चेन ड्राईव्हचे फायदेच फायदे आहेत. स्लिपेज तर होतच नाही, कमी वेगात जास्त टॉर्क पण हाताळू शकते, लांब अंतरावर शक्ती पोचवू शकते, धक्के शोषून घेते आणि सगळ्यात भारी म्हणजे आकाराने लहान असूनही प्रचंड टिकाऊ असते. अरे, आपली सायकलची चेन आठवून बघा, एकदम परफेक्ट उदाहरण आहे. कधी सायकलची चेन निरखून पाहिलीये का? ती छोट्या छोट्या भालांनी बनलेली असते. पिन, बुश, रोलर्स आणि प्लेट्स, हे सगळे भाग एकत्र येऊन एक मजबूत पण लवचिक साखळी तयार करतात. आणि हीच साखळी स्प्रॉकेटच्या, म्हणजे त्या दातेरी चाकाच्या दातांमध्ये अगदी अचूक बसते आणि शक्ती पुढे पोचवते. ठीक आहे, म्हणजे आता शक्ती पोहोचवायची कशी हे तर आपल्याला कळलं. पण समजा ही शक्ती आपल्याला पाहिजे तेव्हा थांबवायची असेल किंवा पुन्हा सुरू करायची असेल तर, म्हणजे नियंत्रणाचा प्रश्न आला. आणि याचं उत्तर आहे क्लच. क्लच म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे मेकॅनिकल पॉवरसाठीचं एक ऑन ऑफ स्विच आहे. हे एक असं उपकरण आहे जे पॉवर सोर्सला मशीनच्या बाकीच्या भागांपासून पाहिजे तेव्हा जोडतं आणि पाहिजे तेव्हा तोडतं. चला तर मग आता वेगवेगळ्या प्रकारच्या क्लचच्या एका गॅलरीतून फेरफटका मारूया. आणि आपली सुरुवात होणार आहे एका अगदी बेसिक, एकदम रांगड्या प्रकारापासून. याचं नाव आहे डॉग क्लच. डॉग क्लच एकदम सरळ आणि मजबूत कनेक्शन देतो. यात कसं असतं की दोन भागांचे दात एकमेकांमध्ये घट्ट अडकतात, जणू काही एखादा जबडाच. पण याची एक मोठी अट आहे. हे क्लच जोडायचं किंवा तोडायचं असेल तर दोन्ही भाग पूर्णपणे थांबलेले असायला हवेत. हा ऑल ऑर नथिंग, म्हणजेच एकतर पूर्ण कनेक्टेड किंवा पूर्ण डिस्कनेक्टेड प्रकारचा क्लच आहे. चला आपल्या गॅलरीत आता पुढे जाऊया. पुढचा क्लच आहे सेंट्रीफ्युगल क्लच. आणि याची खासियत म्हणजे हा वेगावर आधारित आपोआप काम करतो. या क्लचची कार्यपद्धती खूपच मजेशीर आहे. कल्पना करा, यात काही फिरणारी वजनं आहेत.
जेव्हा इंजिनचा वेग वाढतो तेव्हा ही वजनं केंद्रापासून बाहेरच्या बाजूला फेकली जातात आणि क्लच जोडला जातो. आणि जसजसा वेग कमी होतो तशी ती परत आत येतात आणि क्लच आपोआप सुटतो. जुन्या मोपेड गाड्या किंवा अगदी चेनसॉ आठवून बघा, त्यात हाच क्लच असायचा. आणि आता आपल्या गॅलरीतील शेवटचा आणि कदाचित सगळ्यात ओळखीचा क्लच, ज्याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गाडी चालवताना नक्कीच घेतला असेल. हा आहे सिंगल प्लेट क्लच. मॅन्युअल गिअरच्या गाड्यांमध्ये हाच वापरला जातो. यामध्ये होतं काय की स्प्रिंगच्या दाबाने घर्षण प्लेट्स एकमेकांना घट्ट चिकटून असतात आणि पॉवर ट्रान्सफर होत असते. पण जेव्हा आपण पायाने क्लच पेडल दाबतो तेव्हा हा दाब कमी होतो, प्लेट्स एकमेकांपासून वेगळ्या होतात आणि इंजिनची शक्ती चाकांपर्यंत पोहोचणं थांबतं. तर आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या: घर्षणाने शक्ती पोचवणे, पक्की पकड म्हणजेच लॉकिंग आणि नियंत्रण. चला तर मग आपण जे काही पाहिलं ते आता थोडक्यात एकत्र मांडूया. हे आहेत गतीचे 3 मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स. पहिलं, घर्षणाने शक्ती पोचवणे, ज्याचं उदाहरण म्हणजे बेल्ट ड्राईव्ह, अगदी स्मूथ पॉवर ट्रान्सफरसाठी. दुसरं, थेट एंगेजमेंटने शक्ती पोचवणे, जसे की चेन ड्राईव्ह, जिथे स्लिप व्हायला अजिबात चान्स नसतो. आणि तिसरं, हे कनेक्शन नियंत्रित करणे, ज्यासाठी क्लच वापरून आपण पॉवर पाहिजे तेव्हा चालू किंवा बंद करू शकतो. तर आता पुढच्या वेळी जेव्हा सायकल चालवाल किंवा एखाद्या फॅक्टरीमधला कन्व्हेअर बेल्ट पाहाल, तेव्हा या सिस्टम्स नक्कीच लक्षात येतील, नाही का? आपल्या आजूबाजूलाच यांत्रिकेच्या अशा अनेक अद्भुत रचना लपलेल्या आहेत. त्या शोधण्याचा प्रयत्न नक्की करा.